या त्यांचा लय मोठा फोटो आलाय दोघांचाही. हा, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही का बरं घातला? नाही, घातलं होतं मग अशी येताना फोन आला होता, मी फोन त्याच्या गडबडीमध्ये गाडी मेट्रोला. खरं तर भारतीय जनता पार्टी ही शिस्तबद्ध पार्टी आहे. तुम्ही बघितलं असेल केंद्रामध्ये राज्यामध्ये जेवढे मंत्रिमंडळ आहेत तेवढे सगळ्यांचे लाल दिवे काढले होते, मेसेज जातो. तसंच नगरसेवकांना सुद्धा एक शिस्तबद्ध पद्धतीने काम करायला पाहिजे, हे भारतीय जनता पार्टीने पहिल्यापासून धोरण आहे. त्यामुळे सर्वांची एक आयडेंटिटी असली पाहिजे. आज तुमच्या पण गळ्यामध्ये एक आयडेंटिटी आहे. प्रत्येक सरकारी कोणत्याही अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर आपण त्याची एक आयडेंटिटी बघतो की कोण आहे बाबा, सदर ह्या व्यक्तीचं नाव काय, त्याची एक आयडेंटिटी असते. त्याच पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेचे आम्ही एक कर्तव्यदक्ष नगरसेवक आहोत, म्हणून आमची एक ओळख असावी म्हणून आम्ही दिली. धन्यवाद. आपल्याला नगरसेवक आता ते बिल्ला जागृत इथं दाखवा. असा जर बिल्ला दिसला तोच नगरसेवक असणार आहे, लक्षात असू दे. या जागृतीकडं मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय? अतिशय चांगला उपक्रम आहे भारतीय जनता पार्टीचा. आम्ही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो. की आता 75% नगरसेवक हे नवीन आहेत, त्यांना ओळख हे नक्कीच थोडे दिवस लागणार आहे. त्यामुळे हा बिल्ला लावल्या ताबडतोब लोकांना कळून येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवल्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचं मनापासून आभार. धन्यवाद. या जागृतीकडं. हा, ह्यांच्याकडे जाऊ. तुम्ही काय लावला ना? अजून मला मिळालेलं नाहीये, थोड्या वेळात देतील. सर्वप्रथम मी अक्षयजी अंजिकानी यांचं अभिनंदन व्यक्त करेन, कारण त्यांच्यामुळे आज सगळ्यांच्या शर्टवरती बिल्ले आलेले आहेत. तसंच मी महापौरांचंही अभिनंदन म्हणेन की एका प्रस्तावामध्ये लगेच मंजुरी देऊन आमच्यासारख्या नवीन नगरसेवकांचा, म्हणजे जिथं ओळख नाहीये, आम्ही जिथं अधिकाऱ्यांकडे जातो आपण कोण असं विचारलं जातं, मग आमची ओळख पटवून द्यावं लागते. त्या ठिकाणी बिल्ला लावून गेलं की ताबडतोब नगरसेवक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं इतकं चांगला उपक्रम आहे, हे आम्हाला समाधानकारक आहे. धन्यवाद. तुम्हीच हे कांड काढला होता काय? सोलापूर महानगरपालिकेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपणास माहित आहे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर पक्षाकडून जे उमेदवार निवडून आले ते सर्व उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये रिंगणात उभे होते. आणि त्यामुळं त्या नगरसेवकांना त्या ठिकाणी ओळख निर्माण होण्यासाठी, कारण मी स्वतः देखील पहिल्यांदाच सभागृहामध्ये आलेलो होतो, त्यावेळेस मी महापौर विनयदादांना ही आयडिया सांगितली की दादा, आपल्या 6 ते 70% नगरसेवक नवीन आहेत आणि बऱ्याच नगरसेवकांच्या अधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी ओळख पटत नसल्यामुळे त्या ठिकाणी खूप त्रास होतो आहे, हे मला निदर्शनास आलंय. तर आपण त्यांना विधानसभा सदस्याप्रमाणे बॅच देण्यात यावे असं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही सभासद प्रस्ताव त्या ठिकाणी सादर करा. आणि मी ताबडतोब त्या ठिकाणी सभासद प्रस्ताव सादर केला आणि मंत्रालयातील जे बॅच बिल्ले आहेत त्याच पद्धतीने हे महानगरपालिकेचे बॅच बिल्ले त्या ठिकाणी तयार करण्यात आले. आणि मला याचा अभिमान आहे की माझ्या या प्रस्तावामुळे सोलापूर महानगरपालिका ही पहिली अशी महानगरपालिका ठरली ज्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांना या ठिकाणी असे बिल्ले प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि मला वाटतंय की सोलापूर महानगरपालिकेचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांकडून ही मागणी येणार आहे. आणि याचा मला जास्त आनंद आहे की सोलापूर महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका ठरली ज्यामध्ये सदस्यांना हे बिल्ले मिळालेले आहेत. धन्यवाद. तुम्हाला तर सगळेजण ओळखत आहेत, काय वाटतं हे घातल्यावर? आमचा हा दुसरा टर्म आहे, परंतु यंदा 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भरपूर भाजपाचे नगरसेवक निवडून आले. ते काही या ज्यामध्ये 30% नगरसेवक जुने आहेत, परंतु नव्याने निवडून आलेल्या 60 ते 70% नगरसेवकांना ज्या पद्धतीने अंजिखाने भैयांनी सांगितलं की ओळख पटवून देण्याकरता त्यांना तोंडी सांगावं लागतं की मी असेच नगरसेवक आहे. परंतु अंजिखाने भैयांचं मी या ठिकाणी अभिनंदन करत की त्यांनी जे नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना काही ओळख पटवून तोंडी न बोलता फक्त हा बॅच बिचा लावलं की लगेच ताबडतोब समोरचे जे अधिकारी असतील, महानगरपालिका असतो, बाहेर कुठल्याही खात्यामध्ये वगैरे आणि नागरिकांची आपण समस्या घेऊन कुठेही जातो, त्या ठिकाणी फक्त या बॅच बिल्ल्यामध्ये आपण नगरसेवक आहोत ती ओळख पटवून देण्या अगोदर ती ओळख पटवली जाते आणि त्यांची कामं करण्यासाठी सोयीस्कर जातं. या बॅच बिल्ल्याचा या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सोलापूर शहर महानगरपालिकेच्या या उपक्रमाला देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. अजून आपण जाऊ, चला नगरसेवक हुडकुमन आणि त्यांच्याकडनं प्रत्येक, हा इकडे या, हा त्यांचं, हा झाले तिकडे काय नगरसेवक या. मला सांगा, तुम्ही बिल्ला घातला ना? साहेब, बिल्ला अजून घ्यायचा माझा, मी थोडा उशीर झाल्यामुळे माझा बिल्ला म्हणाला आता घेऊन घालतो. बिल्ला दिल्यावर काय वाटणार आहे तुम्हाला ते बिल्ला घातल्यावर?
ते बिल्ला दिल्यानंतर एक नगरसेवकाचे छान वाढणार आहे, त्या नगरसेवकाला ते चार छान लागणार आहेत. त्या बिल्ल्याने कसा आहे प्रभाव पडणार आहे. अधिकाऱ्यासमोर गेलं तर आपण अधिकारी बाबा हा नगरसेवक त्यांना अधिकाऱ्यांना किंवा कुठं आपण खाजगी कामाला गेलं तर त्यांना कोणा सांगायची गरज नाही. त्या बिल्ल्यामुळे ओळखून जातं बाबा हा नगरसेवक आहे, त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. धन्यवाद. मला सांगा साहेब, शिक्षक म्हणून काय वाटतं हे मिळालंय तुम्हाला? महत्वाचा प्रश्न आहे. शिक्षक म्हणून लोकांनी ज्या वेळेस आम्हाला निवडून दिलं त्यांची अपेक्षा होती की शिक्षक आहेत त्यामुळं आमची जी कामं आहेत आणि आमची मुद्दे योग्यप्रमाणे मांडतील सभागृहात, आमची कामं करून देतील असं त्यांचं, त्यामुळं आज मला निवडून दिलंय. आणि आज ह्या बिल्ल्यामुळे असं झालंय की आता मेंबरने सांगितल्यासारखं की आम्ही नवीन आहे नगरसेवक, तर बऱ्याच अधिकाऱ्यांना किंवा म्हणजे कर्मचाऱ्यांना माहित नाहीये, पण या बिल्ल्यामुळे त्यांना कळेल आणि लोकांची कामं ते आमच्या मार्गे लवकर करून देतील. त्याच्यामुळे ह्या बिल्ल्याचा खूप आम्हाला उपयोग होणार आहे. आणि राहिला प्रश्न की आज लोकांची कामं खूप आहेत आणि आणखीन आम्हाला निधी आलेला नाहीये. निधी लवकरात लवकर मिळाला तर लोकांची कामं होतील, कारण की उन्हाळा आहे. उन्हाळ्यात लोकांना पाण्याची खूप म्हणजे अडचण आहे. ती अडचण जी आहे, आम्ही हद्दवाढ भागात येतो, तर ती अडचण दूर करायची म्हणल्यानंतर आम्हाला लोकांच्या पाण्याचं नियोजन करावं लागेल. बोर त्यांना द्यायचे आहेत आम्हाला. अजून निधी न आल्यामुळे ही गैरसोय होत आहे. त्यामुळे एक शिक्षक म्हणून मला खंत आहे की माझ्याकडून सध्याला अजून त्यांची जी अडचणी आहे ते दूर होत नाहीयेत. तर एक अपेक्षा करतो की लवकरात लवकर त्यांची जी अडचणी आहेत हे दूर व्हावं, निधी मिळावा आणि त्यांचे कामं व्हावे, त्यांनी जी अपेक्षा ठेवली ते पूर्ण व्हावेत. धन्यवाद. शिक्षक आहेत लक्षात असू दे. त्यामुळं या जागृत ह्या ताईकडे जाऊ म्हण. त्या ताईचं म्हणणं घेतलो आपण, जागृत यांचं राहिलंय. मला सांगा, जे बॅच बिल्ला मिळालाय तुम्हाला काय वाटतंय नगरसेविका म्हणून? एक नगरसेविका म्हणून मला हे छान वाटलं बिल्ला दिल्यामुळं, आणि एक आमची ओळख व्हावी अधिकाऱ्यांना, म्हणजे आम्ही नगरसेवक आहे हा बिल्ला बघून त्यांना वाटेल की हे नगरसेवक आहे. एवढं. धन्यवाद ताई, खूप काही चांगली माहिती दिली आहे ताईने. अजून ओळखूया पूर्ण सभागृहामध्ये पण जाऊ आपण. हा, यांचं झालं म्हणणं. काय झालं? हा, या जागृत या. प्रत्येकाकडे जाऊ आपण. नगरसेवक आहेत का आतमध्ये? चला, आपल्याला पत्रकाराचं घ्यायचं सगळ्या. या जागृत. बघा आता भांडण केले का नाही सांगा. आमचं म्हणजे भाजप शिस्तबद्ध आहे. सगळ्या नगरसेवकाचं म्हणणं घेऊ की त्यांना बॅच बिल्ला मिळालाय. या हुडकू पण दिसले तर ठीक. आणि या जागृत. तर आज सभा होती. या सभेमध्ये भारतीय जनता पार्टीसह प्रत्येक नगरसेवकांना बॅच बिल्ला दिला गेलाय. त्याच्यामुळं नगरसेवकाची ओळख व्हावी. जास्तीत जास्त भाजप असेल, MIM असेल, ह्यामध्ये सगळेच नौके नगरसेवक, काय 80% नगरसेवक नौके निवडून आलेत आणि त्यांना अधिकाऱ्यांची ओळख व्हावी आणि तिथल्या नागरिकांचं जे काम आहे ते पटकन व्हावं ह्यासाठी ते बिल्ले दिलेत. आणि प्रत्येक नगरसेवकाने आपल्या आपल्या प्रभागामध्ये अधिकाऱ्यांना सोबत घेऊन चांगलं काम करावं असंही म्हणलं जात आहे आणि अधिकाऱ्यांनी बी काम करावं. आता शिक्षकांनी सांगितलं, एका नगरसेवक शिक्षकांनी, की माझ्या प्रभागामध्ये हदवाड भाग आहे आणि तिथं पाण्याची सोय नाही, तिथलंही काम करावं. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.